टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। होळीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनच्या दिवशी सर्वत्र रंगोत्सव खेळला जात असतो। मात्र नाशिकमध्ये होळीनंतर येणाऱ्या 5 दिवसांनी रंगोत्सव जो आहे तो खेळला जात असतो। आणि नाशिक शहरातील रंगपंचमीचं वैशिष्ट्य म्हणजे नाशिक शहरात असलेल्या पेशवेकालीन राहाडींमध्ये हा रंगोत्सव जो आहे तो साजरा केला जात असतो। यंदाच्या वर्षी देखील ज्या नाशिक शहरातील राहाडी आहेत त्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे। तब्बल 60 वर्षांनंतर नाशिकच्या जुने नाशिक शहर परिसरात असलेल्या शिवाजी चौकात आपल्याला यंदा ही राड जी आहे ती बघायला मिळत आहे। 60 वर्षांनंतर ही राड या ठिकाणी खोदण्यात आलेली आहे। खरं तर 60 वर्षांपासून ही जी राड होती ही बंद करण्यात आलेली होती आणि 60 वर्षांनंतर आता पुन्हा एकदा उघडण्यात आलेली आहे। सध्या आपण याच ठिकाणी आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर राहाडीची साफसफाई जी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिक शहरात पेशवेकालीन 5 ते 6 राडी असून यामधील आता ही 5वी राड जी आहे ती पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे। गेली 60 वर्ष ही बंद होती। नेमकं हे बंद असण्यामागचं कारण काय होतं हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणावरील काही नागरिक आहेत। आता गेली 60 वर्ष ही राड बंद होती, आता 60 वर्षांनंतर पुन्हा एकदा ही राड जी आहे रंग खेळण्यासाठी सुरू असणार आहे। नेमकं काय कारण होतं? मुळात काय होतं, याच्यावर आपण या राडीवर पहिले लाकडं टाकून बंद केली जायची, पण ती लाकडं धसल्यामुळं आणि पूर्ण भरल्यामुळं त्या काळी JCB वगैरे काही भेटायचे नाही आणि मग ती हाताने उघडल्या जायची। पण जास्त धसल्यामुळं आपण ती आता मशीननी काढू शकलो। पूर्वीच्या काळी मशीन मिळाल्यामुळे ती बंद होत गेली आणि ती बंद राहिली। नेमकं ह्या राहाडीचं वैशिष्ट्य काय आहे? शहरातली ही सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी राहाड आहे। हिचा तुम्ही बघत असाल आकाराने ही 15 बाय 15 आहे आता आणि डीपला पण ही 7 फूट आहे। नाशिकच्या सगळ्यात 12 बाय 12 अशा आहेत आणि सुरुवात खरं तर या राहाडीपासून नाशिकमध्ये झालेली आहे, म्हणून ही राहाड आपण खोदतो। आपण जर या ठिकाणी बघितलं तर नाशिक शहरातील पेशवेकालीन राहाडींपैकी ही एक राहाड जी आहे शहरातील सर्वात मोठी आणि जुनी राहाड असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता पुन्हा एकदा नाशिककरांना रंग उत्सवासाठी ही 5वी जी शहरातील राहाड आहे ती सुरू होणार आहे आणि या ठिकाणी 60 वर्षांनंतर प्रथमच आता रंग उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। त्याबरोबर प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।